खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जयघोष श्रीरामाचा या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती उभारून भाविकांना दर्शन घेण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे। या कार्यक्रमाला नागरिक चांगला प्रतिसादही देत आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याणच्या चक्कीनाका परिसरात अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। 65 फूट उंच आणि 90 फूट रुंद अशी ही राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। राम मंदिराची ही प्रतिकृती पाहण्यासाठी आणि मंदिरातील रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी गर्दी केली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी शनिवारी पहिल्याच दिवशी प्रभू श्रीरामाची आरती करून दर्शन घेतलं। पूर्ण जे रामचे भक्त आहेत आपले, जो अयोध्येला जाता येणार नाही, तर ते इकडे येऊन पूजा करू शकतात आणि छानपैकी दिवाळी साजरा आपल्याला करायची आहे। तर सर्वांना माझा जय श्रीराम आणि सर्वांनी खूप जोरदार जल्लोष करा, दिवे लावा, कारण की आपल्या लल्ला रामजीची पूजा करायची आहे, मनापासून करायची। कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांसाठी 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या शहरांमध्ये करण्यात आलंय। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशभरामध्ये दिवाळी साजरी होतीये, अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी दिलेली आहे। सर जल्लोषात आहे की आपण किती वर्षानंतर मोदी साहेबांनी, अमितभाईंनी आणि आपल्या सरकारने हे पूर्ण केलेलं आहे अयोध्याचा, आणि सर्व जनता ह्याला पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि खूप छान जोरदार दिवाळी साजरा होणार आहे यंदाला 22 तारखेला आणि सर्वांनी खूप मनापासून शुभेच्छा आहेत। डोंबिवलीच्या हभप सावळाराम सभागृहात 1,11,111 दिव्यांच्या माध्यमातून विक्रमी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। या भव्य दीपोत्सवाचा विश्वविक्रम होणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या कार्यक्रमांमुळे हा मतदारसंघ श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालाय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण।